नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. ठाकरे आणि शिंदे गटातील राडा हा आता विकोपाला गेलेला आहे, कारण आमदार सदा सरवणकर यांचे बॅनर काही ठिकाणी फाडण्यात आलेले आहेत. सरवणकरांच्या कार्यालयावर देखील काही जणांनी दगडफेक केली असल्याचं कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, त्याचे व्हिज्युअल्स देखील आपण पाहतोय, ही थेट दृश्य पाहतोय. तर ठाकरे आणि शिंदे गटातला राडा आता विकोपाला गेलेला पाहायला मिळतोय, कारण सदा सरवणकर यांचे बॅनर काही जणांकडून फाडण्यात आलेले आहेत. तर सरवणकर यांच्या कार्यालयावर देखील दगडफेक झालेली आहे. गणेश विसर्जनादरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये राडा झाला होता आणि आता तोच राडा विकोपाला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक प्रकारे ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली असं म्हणायला हरकत नाही, कारण सदा सरवणकर यांचे बॅनर फाडण्यात आलेले आहेत. आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. सरवणकरांच्या कार्यालयावर देखील काही जणांनी दगडफेक केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दादरमध्ये हे सगळं घडतंय. दादरमध्ये ठाकरे आणि शिंदे गटातील राडा हा विकोपाला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, दोन्ही गटातला राडा आता विकोपाला खरं तर गेलेला आहे. बॅनर फाडण्यात येत आहेत, दगडफेक होते. नक्कीच प्राजक्ता, जो प्रभादेवीमध्ये राडा झाला त्यानंतर संपूर्ण दादर परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेना विरुद्ध शिंदे गट अशा पद्धतीची स्थिती सध्या निर्माण झालेली आणि याचंच फलित म्हणजे आमदार सदा सरवणकर यांनी नुकतंच मध्यवर्ती कार्यालय त्यांनी उद्घाटन केलं होतं. त्या कार्यालयावरती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं दगडफेक जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यासोबत विभागामध्ये जे समाधान सरवणकर आणि सदा सरवणकर यांचे पोस्टर लागले होते ते पोस्टर सुद्धा शिवसैनिकांकडनं फाडण्यात आलेले आहेत. मी संताप जो आहे हा त्यांच्याकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे. अवघं दादर पोलीस स्टेशनपासून अवघ्या 50 मीटरवरती जे सदा सरवणकर यांचे बॅनर लागले होते ते बॅनर सुद्धा शिवसैनिकांनी फाडलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शिवसैनिक अधिक आक्रमक झालेले आहेत आणि सदा सरवणकर यांच्या कार्यालयापासून विभागात जे बॅनर लागलेले आहेत ते फाडण्याचं काम जे आहे ते शिवसैनिकांनी केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी हा आता वाद अत्यंत विकोपाला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्राजक्ता, निश्चितच विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर ठाकरे आणि शिंदे गटातला हा राडा कुठेतरी विकोपाला गेलाय. आपण पाहतोय दगडफेक झालेली आहे. बॅनर देखील कार्यकर्त्यांनी फाडलेले आहेत. सदा सरवणकर यांचे बॅनर फाडण्यात आलेले आहेत. तर प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि यानंतर पोलिसांनी 5 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे. यावर आता खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. आमदार सदा सरवणकर यांच्याकडील पिस्तूलमधून गोळीबार झाला, मात्र तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या आमच्या शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल झाले अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची ही गुंडागर्दी सहन केली जाणार नाही. तसंच अशीच गुंडागर्दी सुरू राहिली तर राज्य कसं चालणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे सरवणकरांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा सावंत यांनी दिलाय. नपेक्षा शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि मग खरी शिवसेना काय आहे, ज्यांना कोणाला पाहायचंय त्यांना कळेल की खरी शिवसेना काय. मला कळत नाहीये की पोलिसांवर कोणता दबाव आहे, राज्याचे गृहमंत्री काय करतायत आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांचा इतिहास तर आपल्याला माहितीच आहे. तर खरं तर या सगळ्या प्रकारात त्यांना लाज वाटली पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे, स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. कायदा सुव्यवस्थेला पाळण्याचं काम राज्यकर्त्यांचं अधिक असतं. आज राज्यकर्तेच गुंडगिरी करायला निघाले आणि म्हणून राज्यामध्ये जी काही अवस्था निर्माण होते त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमच्या लोकांना जो 395चा गुन्हा दाखल तो काढून घ्या अशी आम्ही विनंती केली. त्याला त्यांनी होकार दिलाय. आम्ही वाट पाहतोय किती वेळात सोडतात ते. नपेक्षा जर कायदा सुव्यवस्था बिघडवायचीच असेल राज्यकर्त्यांना तर मग आम्हाला सुद्धा त्याच्या पद्धतीने वागता येतं. कायदा खरं तर आदरणीय उद्धवजी ठाकरेंचं कौतुक करायला पाहिजे. इतका सगळा घाणेरडा प्रकार राज्यात सुरू असताना सुद्धा राज्यात शांतता राहिली की निव्वळ आणि निव्वळ आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी संयमाची भूमिका घेतली म्हणून राहिलेली आहे. पूर्वीच्या सरकारनं, आदरणीय ठाकरे सरकारनं गुंडांचा बंदोबस्त केला. त्यांच्या कारकिर्दीत एकही दंगा घडला नाही, कोणाची हिंमत झाली नाही. आता राज्यकर्तेच रोज येऊन एक जण सांगतो चुन चुन के मारेगा, दुसरा म्हणतो तंगड्या तोडीन, तिसरा आमदार तो गोळीबार करतो, चौथी महिला खासदार जाऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांचीच गैरवर्तन करते, गुन्हा दाखल होत नाही.
आणि आता एक मोठी बातमी समोर येते। आमदार सदा सरवणकर यांच्यासह 10 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। दादर पोलीस ठाण्याबाहेर फायरिंग झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर सदा सरवणकर यांच्यासह 10 जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आणि आता आर्म ऍक्ट अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। विसर्जनावेळी दोन्ही गटात हाणामारी झाली होती, त्यानंतर सदा सरवणकर यांनी गोळीबार केला होता असा आरोप होता आणि आता त्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। साडेबाराचे सुमारास प्रभादेवी एरियामध्ये दोन गटात मारामारी झाली होती, स्कफल झाला होता। त्याच्यानंतर एक जे गुन्हा आपण रात्री दाखल केला होता आणि आज परत एक गुन्हा दुसरे पार्टीचा आपण घेतलेला आहे। दोघे जे गट आहेत त्यांचे जे गुन्हे आहेत त्यामध्ये रायटिंगचे सेक्शन्स आहे आणि दोन्ही जे गुन्हे आहेत त्यांची तपास आता सध्या चालू आहे। त्यामध्ये आर्म्स ॲक्टनुसार देखील गुन्हा दाखल झाला असल्याचं कळत आहे। आजचा जे गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये आर्म्स ॲक्ट पण लावण्यात आलेला आहे आणि त्याची पण चौकशी पुढे चालू आहे। सर किती जण आहेत यामध्ये, किती जणांविरुद्ध हा गुन्हा आजचा दाखल करण्यात आला? दोघे केस 10 ते 20 याबाबत अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, सदा सरवणकर यांच्यासह 10 जणांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोणत्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, काय सविस्तर अपडेट? दोन कलम सदा सरवणकर, समाधान सरवणकर आणि संतोष तेलवणे यांच्या सह इतर जे 7-8 जण होते त्यांच्या विरोधात टाकण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये एक म्हणजे दंगल घडवणे आणि दंगल सदृश परिस्थिती निर्माण करणे आणि दुसरा म्हणजे आर्म्स ऍक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कारण हा जो फायरिंगचा प्रकार घडलेला आहे हा दादर पोलीस ठाण्याच्या आवारातच घडलेला आहे आणि त्यामुळे स्वतः पोलीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। म्हणजे पोलीस ठाण्याच्या बाहेर हा प्रकार घडलेला असल्यामुळे पोलिसांकडे त्याचं CCTV फुटेज सुद्धा आहेत आणि काही प्रत्यक्षदर्शी सुद्धा आहेत। त्यामुळे या प्रकरणाअंतर्गत सुद्धा आता गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। नेमका गोळीबार कुणी केला या संदर्भात जरी पोलिसांनी अजून स्पष्टता केलेली नसली तरी तुर्तास गुन्हा दाखल झालेला आहे आणि जे विरुद्ध गट होता त्यांच्या विरोधात काल रात्री तक्रार दाखल झालेली होती, परंतु त्यातलं एक कलम कमी करण्यात आलेलं आहे। त्यांच्या विरोधात जे कलम टाकण्यात आलेले होते त्यापैकी 395 म्हणजे रॉबरीचा गुन्हा जो होता तो काढून टाकण्यात आलाय। कारण जी चेन या मारामारीमध्ये किंवा झडपाझडपीमध्ये गहाळ झाली होती असं सांगण्यात आलेलं होतं, ती चेन मिळालेली असल्यामुळं 395चा त्यांच्यावरचा तो गुन्हा कमी करण्यात आलेला आहे। याचबरोबर ज्या 5 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं त्यांच्यावर लावलेले गुन्हे हे बेलेबल असल्यामुळे थोड्या वेळातच त्या सगळ्यांना जामीन मिळेल अशी शक्यता दिसून येत आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्यामुळे थोड्या वेळातच कदाचित ते 5 जण जे आहेत ते सुद्धा बेलवर मोकळे सोडले जातील आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत आणि जो गुन्हा सदा सरवणकर, समाधान सरवणकर, संतोष तेलवणे आणि इतर जणांवर दाखल करण्यात आले त्या अंतर्गत सुद्धा आम्ही लवकरच कारवाई करू अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। बरं प्रणाली, मात्र आता सदा सरवणकरांसह जे 10 जण आहेत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यापुढची नेमकी कारवाई कशी असते याबाबत पोलिसांकडून काही अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे का? पोलिसांनी अजून अधिकृत माहिती दिलेली नसली तरी त्यांचं असं म्हणणं आहे की या गुन्ह्या अंतर्गत ज्या काही कारवाई केल्या जाऊ शकतात त्या सगळ्या कारवाई आम्ही करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं होतं तो FIR दाखल करणं आणि त्यासाठी म्हणूनच शिवसेनेचे पदाधिकारी, खासदार, आमदार आपण बघितलं होतं की दादर पोलीस स्टेशनमध्ये जवळपास ठिय्या मांडून बसले होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि त्यांची ती मागणी पूर्ण झाली। आर्म्स ऍक्ट अंतर्गत सुद्धा गुन्ह्याची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत ज्या लोकांवर आता गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे सदा सरवणकर, समाधान सरवणकर, संतोष तेलवणे आणि इतर यांच्यावर आज संध्याकाळपर्यंत कारवाई होण्याची शक्यता आहे। त्या कारवाईचं स्वरूप अटक असेल किंवा नाही हे आत्ताच सांगणं जरा कठीण आहे कारण सदा सरवणकर यांना आर्म्स ऍक्ट अंतर्गतच त्यांना मुळात पिस्तूल त्यांच्याकडे देण्यात आलेली होती स्वसंरक्षणासाठी। त्यामुळे नेमकं आता त्यांना अटक केली जाते, त्यांची रिव्हॉल्वर जप्त केली जाते, नेमकं काय होतं निश्चितच आता नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रणाली, अधिकही अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।
दरम्यान शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये वाद झाला होता. शिंदे गटाने एक व्हिडिओ पोस्ट करून डिवचल्यानं हा वाद झाल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय. आता याचाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे. या व्हिडिओ नंतरच या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. दरम्यान आमच्या घरी आमदार सदा सरवणकर बंदूक घेऊन आले होते, शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप शिवसेना विभाग प्रमुख महेश सावंत यांच्या पत्नीनं केलाय. इतकंच नाही तर तुम्हाला सगळ्यांना बघून घेतो असं पोलीस स्टेशनमध्ये सरवणकर बोलल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये राडा झालेला आहे. प्रभादेवीमध्ये हा राडा झाला आणि त्यानंतर शिवसेनेच्या 5 पदाधिकाऱ्यांना दादर पोलिसांनी अटक केलेली आहे. यातीलच शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश सावंत यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत. त्या सगळी माहिती देतील. नेमकं काय घडलं होतं असं एक आरोप केला जातोय की सदा सरवणकर जे आमदार आहेत ते तुमच्या घरामध्ये आले होते. ते आम्हाला शोधत शोधत त्यांच्या हातामध्ये रिव्हॉल्वर पण होती आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर आणि सदा सरवणकर दोघंही शोधत आम्हाला तिथे आमच्या निवासस्थानी आलेत. आम्ही जिथे पूर्वी राहतो तिथे. आणि त्यांनी भरपूर शिवीगाळही केली की कुठे गेला, कुठे राहत नाहीत. मग तिथल्या रहिवाशांनी सांगितलं की ते आता इथे काय संभाषण झालं नेमकं? संभाषण म्हणजे कुठे गेला महेश असं तसं ह्या खूप खालच्या पातळीवर बोलत होते ते. आणि तिकडच्या रहिवाशांनी सांगितलं की सध्या नाही आम्ही तिथे राहत, कारण आम्ही आता सध्या दादरला आहोत राहायला. आणि मग त्यानंतर तिथे खाली भर चौकात उभे राहून आई बहीण ह्याच्यावरनं भयंकर म्हणजे अश्लील शब्दात शिवीगाळ केली. म्हणजे जे काय ते करतायत ना ते नक्कीच पात्रते त्यांचं जे पद होतं त्या दृष्टीने धमकी म्हणजे धमकी. हा शिवीगाळ करणं म्हणजे काय आहे? आज आया बहिणींना शिवी देणं. तुम्ही आज त्यांच्या हातात रिव्हॉल्वर होतं, बंदूक होती. रिव्हॉल्वर होती रिव्हॉल्वर. आणि त्यांनी ते पोलीस स्टेशनमध्ये पण खूप प्रेशराईज केलं माझ्या मिस्टरांना की बघतो मी काय करतो. म्हणजे एवढा त्यांच्यामध्ये ताकद आलेली की मी म्हटलं की काय हे काय प्रकार आहे हा तुमचा, तुम्ही जे काय हे वागताय हे खरंच अत्यंत बेकार घडलं काल. कारण शिवसेनेच्या विभाग प्रमुख यांची पत्नी आपल्यासोबत होती, महेश सावंत यांची पत्नी. त्यांनी असं सांगितलंय की शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर हे थेट घरामध्ये आले, त्यांच्या हातात रिव्हॉल्वर होता आणि आम्हाला शिवीगाळ केली, आमच्यावरती कुठेतरी दबाव आणि धमकी देण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांच्याकडनं केला गेलाय असा आरोप जो आहे तो आता महेश सावंत यांच्या पत्नीनं केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाला. यानंतर पोलिसांनी 5 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करत अटक केली. फक्त शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाल्यानं दादर पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांनी गोंधळ घातला. सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल शिवसेना नेत्यांनी केला. दादर पोलीस ठाण्यात खासदार अरविंद सावंत, अंबादास दानवे, अनिल परब, सुनील शिंदे हे नेते दाखल झाले होते. त्यांनी एकतर्फी कारवाईवर पोलिसांना जाब विचारला. ही वस्तुस्थिती आहे, कारण शेवटी इकडचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पिस्तुलाचा धाक दाखवला. किंबहुना या पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी फायरिंग झाली तरी कारवाई होत नाही. या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पोलीस अधिकारी सुद्धा या बाबतीत काळजीत होते आणि पोलीस अधिकारी सुद्धा भयभीत झाले होते की असा प्रकार याच्यापूर्वी आम्ही पाहिला नव्हता. काहीतरी कारण खोटी काढायची आणि जाऊन सांगायची, हा बालिशपणाचा आरोप आहे. म्हणजे सदा सरवणकर यांनी म्हणे पिस्तुलातनं फायरिंग केली. हो, त्या सदा सरवणकरांकडे वाय कॅटेगरी आत्ता सिक्युरिटी आहे. मला वाटतं एक 8-10 पोलीस त्यांच्याबरोबर असतात, पोलीस जीप आहे, तर त्यांना फायरिंग करायचा प्रश्न काय येतोय? बरं, एवढे तिकडे कॅमेरे लागलेले आहेत. त्यांचं रेकॉर्डिंग मी बघितलंय, त्या रेकॉर्डिंगमध्ये पण बघितलंय कुठचा फायरिंगचा आवाज नाहीये, काहीच नाहीये, तरी पण फायर झालाय म्हणून सांगताय. म्हणजे बालिशपणाचे आरोप आहेत. आणि या बालिशपणाच्या आरोपातनं एवढंच दिसून येते की आपण काय करू शकलो नाही. जे कोण काय करत असतील तर त्यांना त्रास देणं हा एकच त्यातनं उद्देश दिसला. टीका करत असताना आमोर समोर या सगळ्या शिवसैनिकांच्या भेटी झाल्या, त्याच्यात बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीमध्ये दोन्ही बाजूने झाल्या. मी म्हणणार नाही की एका बाजूने झाल्या, परंतु गुन्हा एकाच बाजूनं पोलिसांनी रात्री
नोंद केलेला आहे. एकाच बाजूच्या लोकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न नव्हे, कारवाई केलेली आहे. दुसऱ्या बाजूची तक्रार सुद्धा पोलिसांनी अद्यापर्यंत घेतलेली नाही. या संदर्भात शिवसैनिकांचा आरोप आहे की सदा सरवणकर जे आमदार आहेत त्यांनी फायरिंग केलेली आहे. पण याची डिटेल्स माहिती मी घेईल, परंतु अशा पद्धतीनं माहिती, परंतु एकाच बाजूच्या शिवसैनिकावर जे आमचे शिवसैनिक आहेत त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले. बाकीच्यांची तक्रार सुद्धा अद्यापपर्यंत घेतली नाही. हवेवर मध्ये गोळीबार करणं मला वाटतं कायद्याच्या धिंडवड्या उडवण्यासारखी परिस्थिती आहे. राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसचं सरकार आल्यानंतर अशा पद्धतीच्या घटना घडणं अतिशय दुर्दैवी आहे. ते पण गणपतीच्या मिरवणुकीमध्ये. म्हणजे कुठली संस्कृती महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न ईडी सरकार करते. ह्याच्यात विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतायत, थेट जाऊया. सगळ्यांना पालन करायचं होतं. त्याच्यावर 2 वर्ष खुलं अधिवेशन घेता आलेलं नव्हतं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं की यावेळेस 2 दिवसाचं अधिवेशन, एक तर आदल्या दिवशी विस्तारित कार्यकारिणी ती संध्याकाळी 5 ते जे काय रात्री 9 पर्यंत चालेल ती, आणि दुसऱ्या दिवशी खुलं अधिवेशन दिल्लीमध्येच जवळपास सकाळी 10 ते साधारण दुपारी 3 वाजेपर्यंत नॉनस्टॉप घ्यायचं असं ठरलेलं होतं. त्या पद्धतीनं अधिवेशन झालं. त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आदरणीय पवार साहेबांची फेरनिवड झाली. त्यामध्ये साहेबांचाच एकट्याचा अर्ज आला आणि देशपातळीवर ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्या सगळ्यांचीच इच्छा होती की पुन्हा एकदा पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारावी. सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या आग्रहाला पवार साहेबांनी मान दिला आणि त्या प्रकारे सर्वांनी मिळून बिनविरोध त्या ठिकाणी निवड केली. बाकीच्या कार्यकारिणीच्या बद्दल आज एकमताने ठराव करण्यात आला की पूर्णपणे अध्यक्षांना कार्यकारिणीमध्ये कोण कोण पदाधिकारी असावेत, कोण खजिनदार असावं, कोण इतर वेगवेगळ्या राज्यातनं ते जे प्रतिनिधी असावेत त्याचा एकमताने अधिकार पवारसाहेबांना देण्यात आलेला आहे. पवारसाहेब त्या ठिकाणी बसतील, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पवारसाहेबांनी अनेक वर्ष राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून समाजवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा त्यांनी एकत्र काँग्रेसमध्ये देखील काँग्रेस पक्षाचे पार्लमेंटमध्ये नेते म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांना ह्या सगळ्या कामाचा अनुभव असल्यामुळं त्यांनी त्यामध्ये जे कुणाला घ्यायचं एक मात्र जाणवलं, त्यांना जे गुण घ्यायचं असेल ते पवारसाहेब घेतील. आजच्या अधिवेशनाच्या निमित्तानं चर्चेतनं एक जाणवलं की आता साधारण नवीन जनरेशनला पुढं आणण्याचा प्रयत्न आणि पदं देण्याचा प्रयत्न हा झाला पाहिजे. विद्यार्थीमध्ये सोनिया असेल किंवा आमचा युवकमध्ये धीरज असेल, या दोघांना पण तशा पद्धतीनं साधारण सांगण्यात आलेलं आहे. आणि एकंदरीतच अधिवेशनाच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातनं जो कार्यकर्ता आलेला होता, जे पदाधिकारी आलेले होते, त्या सगळ्यांनाच एक मेसेज देण्याचा प्रयत्न पक्षाने केलेला आहे की बाबा आता इथून पुढं नवीन पिढी पण पुढं आणण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करणार आहे. साधारण महत्त्वाचे जे विषय झाले ते म्हणजे देशामध्ये असणारी महागाई, दुसरं म्हणजे देशामध्ये असणारी बेरोजगारी, तिसरं म्हणजे देशातला आज शेतकरी जो अत्यंत अडचणीमध्ये आहे आणि त्यांनी ज्यावेळेस एखादं पीक, उदाहरणार्थ कांदा पिकाला 2 पैसे मिळण्यासारखी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस एक्सपोर्ट बंदी केली जाते आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं. त्याच्याहीबद्दल बऱ्याच जणांनी आपली आपली भूमिका तिथं मांडण्याचं काम केलेलं आहे. वास्तविक शेतकऱ्याला एक तर परवडत नाही. ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटामुळं आपण महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं किंवा देशाचं उदाहरण घेतलं तर अनेक राज्यामध्ये पाऊस पडतो, एवढा अतोनात पाऊस पडतो की संपूर्ण त्या शेतीचं, पिकाचं, रोपांचं नुकसान होऊन जातं आणि शेतकरी अक्षरशः हातघाईला येतो, उद्ध्वस्त होण्याची त्याच्यावर वेळ येते. परंतु त्याकडे ज्या नजरेने किंवा मदतीच्या भूमिकेतनं सरकारने पाहायला पाहिजे ते सरकार, केंद्र सरकारही बघत नाही, राज्य सरकारही बघत नाही. SDRFची आणि NDRFचे नॉर्म्स हे बरेच वर्षापूर्वी ठरलेले आहेत. आता महागाई तर दरवर्षी वाढते आणि मग नॉर्म्स का बदलले जात नाही. खरं तर मागे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे साहेब, मी चीफ सेक्रेटरी आणि अशोक चव्हाण साहेब आम्ही चौघं भेटायला गेलेलो होतो पंतप्रधानांना. त्यावेळेस 12 मागण्या आम्ही केलेल्या होत्या
त्यावेळेस ही पण NDRFची आणि SDRFची जी मदत देशामध्ये केली जाते त्याचे नॉर्म्स बदला, अशा प्रकारची आम्ही आग्रही मागणी केली होती. परंतु दुर्दैवाने ते अजूनही बदललेले नाहीत आणि ते फार इतके तुटपुंजे नॉर्म्स आहेत की काही काही शेतकऱ्यांची थट्टा केल्यासारखं वाटतं. आता सोमवारपासून महाराष्ट्रामध्ये पैसे मिळायला सुरुवात होईल अशा प्रकारची बातमी ऐकायला मिळालेली आहे. त्याच्यातनं चित्र स्पष्ट होईल शेतकऱ्याला किती मदत होते, काय होते. परंतु याच्यातून शेतकरी पुन्हा उभा राहायला पाहिजे अशा प्रकारची मदत ही राज्य सरकारकडनं गेली पाहिजेच अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे. आज या अधिवेशनामध्ये तुमच्या भाषणाची खूप उत्सुकता होती. आपलं भाषण झालं नाही, पण यामध्ये बरेच भाषणं झाली. शेवटी राष्ट्रीय अधिवेशन असताना वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे मान्यवर यांनी पण आपापले विचार मांडायचे होते. महाराष्ट्रातनं छगन भुजबळ साहेब असतील, जयंत पाटील असतील, सुप्रिया असेल. तर राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतंच म्हटलेलं आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी अमरावतीमधून. अमरावती इथल्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीमध्ये राडा झालेला पाहायला मिळतोय. मतदान केंद्रावर 2 गटात मोठा राडा झालाय. शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला एक प्रकारे गालबोट लागले असं म्हणावं लागेल, कारण पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर आता लाठीचार्ज देखील केलेला आहे. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांची ही शिक्षण संस्था आहे. मतदान केंद्रावर देखील मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे. आमदार देवेंद्र भुयार यांना सुद्धा धक्काबुक्की झाली आहे. मतदान प्रतिनिधी मी आहो, माझा तो अधिकार आहे. लोकशाही या भारत देशामध्ये आहे. मला मतदान प्रतिनिधी केलेला आहे आणि मी आतमध्ये थांबणारच आहे. संख्येनं जास्त लोक आतमध्ये थांबले. सरांनी सांगितलं अर्धे लोक बाहेर निघा. ज्यांचं प्रतिनिधी त्यांनी ते बाहेर निघा, जे प्रतिनिधी ते आतमध्ये थांबा. तेवढाच विषय, बाकी काही विषय नाही. भाजपा आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांचा संघर्ष विकोपाला गेलाय. भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात आज शिक्षकांचा महामोर्चा आहे. आमदारांच्या विरोधामध्ये शिक्षक आमदार आणि शिक्षक संघटना एकवटलेले आहेत. शिक्षक खोटी कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक करत असल्याचे मुद्दे अधिवेशनात प्रशांत बंब यांनी मांडले होते. औरंगाबादमधील हमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा असणार आहे. औरंगाबादेत आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात मोठा मोर्चा निघालेला आपण बघू शकतो. मोर्चामध्ये आमदार विक्रम काळे आणि कपिल पाटील सुद्धा सामील झालेले आहेत. दादा, काय म्हणाल, एकंदरीत शिक्षकांचा काय राग आहे, कशाबद्दलचा? नुकसान होऊ नये. राज्यातल्या शिक्षणाची व्यवस्था ढासळलेली आहे. सरकार लक्ष द्यायला तयार नाही. 1.5 लाख शिक्षकांची पदं रिक्त आहेत. किमान सुविधा शाळांमध्ये उपलब्ध नाहीत. या स्थितीमध्ये शासकीय शिक्षण व्यवस्था बदनाम करायची, शिक्षकाला बदनाम करण्याचं एक षडयंत्र सुरू आहे. या देशाचं संविधान ज्यांना मान्य नाही, या संविधानाने दिलेले अधिकार ज्यांना मान्य नाहीत, त्यांनी जाणीवपूर्वक गरिबांच्या शिक्षणाच्या विरोधात एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा मोर्चा हा त्यासाठीचा आहे. बंब आजही त्यांच्या म्हणण्याचं समर्थन करतायत. पगार बंद करा म्हणतात, भत्ते बंद करा म्हणतात, ते मागे हटतात. मला असं वाटतं की या बाबतीमध्ये राज्य सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा. माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत, त्यांच्या पक्षश्रेष्ठींना विनंती करणार आहोत की शिक्षक हे 36 जिल्ह्यामध्ये आहेत, सगळीकडे काम करतायत. त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं लोकांमध्ये, पालकामध्ये जो संभ्रम निर्माण होत चाललेला आहे आणि सरकारच्या विरोधात कारण नसताना लढा असा सुरू राहील जोपर्यंत मागे जाणार नाही. आम्ही शिक्षकां ज्यांचं चांगलं काम आहे त्यांच्या समर्थनार्थच आम्ही ही रॅली काढलेली आहे. निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं की शिक्षक सुद्धा कसल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीत, बंब सुद्धा करायला तयार. म्हणजे याचा अर्थ हा शिक्षक विरुद्ध आमदार लढा आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.
12 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण इथे सभा होते। या सभेच्या अनुषंगाने 42 गावच्या अंगणवाडी सेविकांना येण्याचे शासकीय आदेश देण्यात आलेत असं पत्रक अंबादास दानवेंनी ट्विट केलंय। याआधी संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमाला गर्दी झाली नव्हती, तशीच अवस्था मुख्यमंत्र्यांच्या सभेची होऊ नये म्हणून अगोदरपासूनच काळजी घेतली जाते असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावलाय। दरम्यान या पत्राबाबत जिल्हा परिषद विभागाकडे संपर्क साधला असता हे पत्र आमच्या कार्यालयानं काढलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। त्याचबरोबर सभेवरून राजकारण केलं जात असल्याचं भुमरेंनी म्हटलंय। दरम्यान अंबादास दानवे यांनी काय नेमकं ट्विट केलंय आपण पाहूया। गेल्या वेळी रिकाम्या खुर्च्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रसंग मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर ओढावला होता। आता तशी फजिती नको म्हणूनच की काय तालुक्यातील अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांच्या सभेला बोलावण्यात येत आहेत। आता या बिचाऱ्या महिला चिखल तुडवत आपलं काम सोडून पैठणला येतील असे रिकामे उद्योग या भगिनींना सांगण्यापेक्षा त्यांचं मानधन वेळेमध्ये मिळेल याकडे जास्त लक्ष देण्याची गरज या सरकारला वाटत नाही। आणि विशेष म्हणजे या सभेला येणाऱ्या इतरांसाठी विशेष रोख पॅकेजची व्यवस्था करण्यात आलेली आहे असं ट्विट अंबादास दानवे यांनी केलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रत्नागिरीमध्ये दाखल झालेत। पटोले हे राजापूर दौऱ्यावर असून त्यांनी रिफायनरी समर्थकांची भेट घेतली। त्याचप्रमाणे त्यांनी गोवळ बारसू सोलगावात जाऊन रिफायनरी विरोधकांची देखील भेट घेतली। यावेळी त्यांच्यासमोर मोठ्या प्रमाणात रिफायनरीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। रिफायनरीबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आलोय असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं। आपल्या इथं जी रिफायनरी येते आहे त्या रिफायनरीच्या बद्दलचा एक मोठा वाद समर्थनार्थक आणि विरोधात अशा पद्धतीचा आहे। आमच्या कोकणाचा विकास व्हावा ही सगळ्यांची मनापासून इच्छा आहे, पण हे मतभेद जे आहेत ते नेमकं कशासाठी आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी जवळून बघायला मी इथं आलेलो आहोत आणि म्हणून आज मी सगळ्यांचं मत पण जाणून घेतो। आखरी काँग्रेस पक्ष हा विकासासोबत राहिलेला आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन मधील व्यापारी खालिद पारकर यांची हत्या करण्यात आली आहे। 3 अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न सुरू होता। याच दरम्यान त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली। खालिद पारकर हे मूळ रत्नागिरीच्या खेडमधील फुरुस गावातले आहेत। 40 वर्षीय व्यावसायिकाच्या मृत्यूच्या या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत। लॅन्सडाऊन मधील इमाम हारून स्ट्रीटवर शुक्रवारी सकाळी 10च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली। खालिद यांच्या हत्येची बातमी कळताच फुरुस गावावर शोककळा पसरली आहे। पोलिसांकडून या हत्याकांडाचा अधिक तपास सुरू आहे। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये गेलेले चाकरमानी हे मुंबईकडे परततायत, त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना अजूनही गर्दी आहे। रत्नागिरीतल्या खेडमध्ये धावत्या ट्रेनमधून पडून एक चाकरमानी गंभीर जखमी झाला। खेड कळंबनी रेल्वे स्थानकादरम्यान सुकवली गावाजवळ ही घटना घडली। ट्रेनमधील गर्दीमुळे दरवाजात उभा असलेला तरुण तोल जाऊन खाली पडला। यात तो गंभीर जखमी झाला असून जवळच्या रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत। शिंदे गटातले आमदार सदा सरवणकर बोलतायत, थेट जाऊयात। मला असं वाटतं अर्ज जो दिलेला आहे तो एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळे मी दिलेला आहे। मी माझ्या मनाने काही तो अर्ज दिला नाही। विषय 1 वर्षानुवर्ष मी देतो तसाच यावेळेला दिला। माझी विनंती हीच राहील की आपण जी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला वेठी धरण्याचं काम करतो अशा प्रकारचे आपापसात वाद घालून हे होता कामा नये। आपण कामाने मोठे होऊ, जनतेची कामं करू आणि त्यांच्या समोर त्या माध्यमातूनच आपण जावं अशा प्रकारची माझी स्वतःची इच्छा आहे। मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर सुद्धा दगड तर शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांमध्ये राडा झाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सदा सरवणकर स्पष्टीकरण देत आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी केलेली हुल्लडबाजी समोर आली आहे। गांधी मैदान परिसरात या कार्यकर्त्यांनी एक गाडी पलटी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या मात्र या कार्यकर्त्यांना अडथळा ठरणाऱ्या या 2 गाड्या पलटी करून देण्यात आल्या।
आमदार सदा सरवणकर बोलतायत, थेट जाऊया. मानला जाऊ शकेल अशा प्रकारचा गुन्हा दाखल होतोय. तुम्ही ते डिनाय करताय, मात्र सत्तेत असलेल्या एका लोकप्रतिनिधीच्या विरोधात अशा प्रकारचा गुन्हा दाखल होतोय. ते देखील तुम्ही म्हणताय की प्रेशरमुळे होतोय. तुमचा ठाम नकार आहे की अशा प्रकारचा गुन्हा दाखलच होऊ शकत नाही, कारण अशी कुठलीच कृती घडलेली नाही. मी बरोबर आहे, तुम्हीच सांगताय दबावपोटी होत आहे, आणि मी तेही म्हणतोय की जे काही आज पोलीस आपलं काम करतील त्यांना त्यांचं काम करायला देऊया आपण, आणि बाकी इतर गोष्टी आहेतच की लोकांना त्रास होईल अशी कुठलीही घटना आपल्याकडनं व्हायला नको आहे, अशा मताचा मी आहे. हिंदी करायचं. एक मिनिट. सर, इतके दिवस म्हणजे आम्ही गेली अनेक वर्ष शिवसेना बघतो आहोत. इतके दिवस तुम्ही म्हणताय की आम्ही लहानाचे मोठे एकत्र झालेलो आहोत, एकमेकांना आदराने बोललेलो आहोत, मात्र ज्यांना साहेब म्हटलं जायचं त्यांच्या विरोधात सुद्धा आता घोषणा दिल्या जात आहेत. मग ते दोन्ही गटांकडनं असतील. हे चित्र कुठेतरी दुखावणारं नाहीये का तुम्हाला? कारण दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडनं एकमेकांच्या नेत्यांविषयी अनादरानेच बोललं जात आहे. दुर्दैवाने ते होते, हे खरं आहे. मात्र आम्ही शिवसेना प्रमुखांबद्दल कधी अपशब्द बोललेलो नाही, उद्धव साहेबांबद्दल नाही, भविष्यात नाही. आता त्या बाजूने जे काय होतंय, पोस्टरवर काळ्या लावणं, हे लावणं, हे सगळं आपण बघताय. मला असं वाटतं की शिवसेना प्रमुखांनी जे हिंदुत्व आम्हाला शिकवलं होतं त्या रस्त्याने जाण्याचं आम्ही काम करतोय. गेली अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे की शिवसेना ह्याचा अर्थ कट्टर हिंदुत्ववाद, आणि तो हिंदुत्ववाद शिवसेना प्रमुखांनी शिकवला आहे. ती शिकवण घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आदित्य ठाकरेंच्या बाबत आपला मुलगा समाधान सरवणकर, नगरसेवक समाधान सरवणकर यांच्याकडनं म्याव असा उल्लेख केला गेला, जे आधी नितेश राणे यांनी देखील दिवसलं होतं आदित्य ठाकरेंना याच गोष्टी. मला असं वाटतं हे ना होऊ नये. कोणी जर केलं असेल ना ते करू नये. आदित्य साहेब सुद्धा ठाकरे कुटुंबांपैकी आहेत, आणि शिंदे साहेबांच्या पोस्टरला काळं लावणं, त्यांच्याबद्दल काहीतरी त्यांनाही काही अर्वाच्य भाषेत बोललं गेलं. मला असं वाटतं ही आपली संस्कृती नाही. आपण एकमेकांचं ठीक आहे विरोधक आहोत, वैचारिक विरोध असावे. आम्ही हिंदुत्व पुरस्कार केलेला आहे, शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेते, हीच आमची खरी ओळख आहे. आणखीन काहीतरी वेगळी ओळख करून देण्यासाठी वेगळी काहीतरी अशा प्रकारची आपापसात वाद होणं हे मला असं वाटतं की योग्य आहे. तुम्ही समाधान सरवणकरांना सांगणार की अशा पद्धतीची वक्तव्य? नाही, मी सगळ्यांनाच सांगेन, जे कोणी बोलत असतील त्या सगळ्यांना सांगेन की अशा प्रकारे मला वाटतं समाधान असं बोलला नसेल, कारण आदित्यने समाधानची चांगली मैत्री होती. त्यामुळे समाधान असं काही बोललं असेल या गोष्टीवर माझा बिलकुल विश्वास नाही. पण आपण म्हणता तर मी म्हणतो दोन्ही बाजूने असं होता कामा नये. शेवटी नेते इतर पक्षाचे जरी जे असले, जे विरोधी पक्षाचा नेता असला तरी शेवटी राजकीय क्षेत्रात वर्षानुवर्ष काम केल्यानंतर ते त्या पदापर्यंत गेलेले असतात, लोकांची सेवा त्यांनी केलेली असते. त्यामुळे त्यांचा काही अपमान होईल अशा प्रकारचा कृती आमच्याकडनं कोणाकडनंही होता कामा नये, अशा प्रकारचं निश्चित माझं मत आहे. तर असे वाद होणं उचित नाही असं सरवणकर यांनी म्हटलेलं आहे. भविष्यात असे वाद टाळले जातील. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि राग मनात ठेवून राडा करण्यात आला असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. सणाच्या वेळी अशा घटना घडणं हे दुर्दैवी असल्याचं सरवणकर यांनी म्हटलेलं आहे. तर वर्धा जिल्ह्याला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्यानं लोअर वर्धा प्रकल्पाचे 13 दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे वर्धा, देवळी, आर्वी या तालुक्यातील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसाच्या या पुनरागमनामुळे शेतकरी मात्र धास्तावलेत. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल 3,501 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारनं गुरुवारी केली होती. त्यानुसार या मदतीचं वाटप तातडीनं सुरू करून बाधितांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागानं दिले. राज्यातील एकूण 23,81,920 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय, तर 25,93,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय. त्यानुसार जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टरी 13,600 रुपये, बागायत शेतीसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक शेतीसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर अशी मदतीची घोषणा करण्यात आली होती. त्यातही विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील 18 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता.
या जिल्ह्यातील एकूण 325 गावातील 10,894.92 हेक्टर जमीन पुरामुळे खरडून किंवा वाहून गेली, तर 12,788 हेक्टर जमिनीचं पुरामुळे नुकसान झालं. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारनं काही दिवसांपूर्वी घेतला होता. सरकारने बागायती क्षेत्र कमीत कमी घ्यावं, म्हणजे 10% आत घ्यावं अशा प्रकारच्या तोंडी सूचना प्रशासनाला होत्या. जिरायती जास्त प्रमाणात घ्यावं म्हणजे शेतकऱ्यांची संख्या फुगून दाखवते ती. परंतु एवढं सगळं करूनही फक्त 3,000 कोटी रुपये आतापर्यंत देण्याची घोषणा झालेली, मला वाटतं आज उद्या पोहोचतील. परंतु त्याच्यामध्ये कित्येक रस्ते, कित्येक पूल, कित्येक धरण हे सगळे वाहून गेले, कित्येक शाळा पडलेल्या आहेत, कित्येक विहिरी खचलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या. याच्याविषयी कोणत्याही मदतीचं सरकारने अवाक्षर सुद्धा काढलेलं नाही. त्यामुळे अतिवृष्टीची ही मदत शेतकऱ्यांसाठी तुटकी आहे. अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही. अनेक जिल्हे सुद्धा या यादीमध्ये नाही. माझ्याकडे ती यादी फार कागदात जात नाही. क्लिनिकचा दरवाजा लवकर उघडला नाही म्हणून आयुर्वेदिक डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. बारामती तालुक्यातील सांगवी येथे डॉक्टरला मारहाण झाली आहे. माळेगाव पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. युवराज गायकवाड याचा सांगवीमध्ये दवाखाना असून ते तिथेच राहतात. रात्री जेवत असताना काही जण रुग्णाला घेऊन आले. दरवाजा उघडायला विलंब होत असल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांनी क्लिनिकच्या खिडकीची काच फोडली. डॉक्टरांनी दरवाजा उघडताच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. रेल्वे स्थानकावरून लहान मुलांची चोरी करून त्यांच्याकडून भीक मागायला लावणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या प्रकरणी मुंबईच्या बोरिवली जीआरपी पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून तिचा अल्पवयीन मुलगा आणि मुलीला ताब्यात घेण्यात आलंय. 8 सप्टेंबरला एका महिलेनं बोरिवलीतून 3 वर्षांचं मूल स्टेशनवरून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दादर स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी महिला हरवलेल्या मुलासोबत दिसली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेला हरवलेल्या मुलासह दादर स्थानकातून ताब्यात घेतलं. सीसीटीव्हीमध्ये बोरिवली रेल्वे स्टेशनच्या पुलावर अल्पवयीन मुलगी या मुलाला घेऊन पळून जाताना दिसते. तर आरोपी महिला ही दिल्लीची रहिवासी असून तिला 2 मुलं देखील आहेत. दोन्ही मुलांसह ही महिला 3 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आली. आरोपी महिलेला या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जो मेन आरोपी है उसके पास भी उसके 2 बच्चे हैं, एक 10 साल का और एक 17 साल का. बट वो दोनों बच्चे से उनको जितने चाहिए भीख मांग नहीं सकते थे, उसे भीख ज़्यादा मिले इसलिए उन्होंने 3 साल के बच्चे को किडनैप किया गया था. और वही बच्चे को वो लेके, वो जो आरोपी महिला है वो रहने वाली दिल्ली की है. दिल्ली रेलवे स्टेशन के बाहर एक झोपड़पट्टी है, वहाँ लोग रहते हैं. और ये छोटे बच्चों को आज ही वो दिल्ली लेके जाने वाले थे, ऐसे हमें इन्फॉर्मेशन मिली. एसी लोकलला असलेला प्रवाशांचा विरोध अद्यापही कमी झालेला नाहीये. सामान्य लोकल रद्द न करता मधल्या वेळेत एसी लोकल चालवायला हरकत नाही अशी भूमिका प्रवाशांनी घेतली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात एक लोकल गेल्यावर अर्धा पाऊण तासानं दुसरी लोकल आहे. मग त्या वेळेत एसी लोकल चालवा अशी मागणी बदलापूर प्रवासी संघटनेनं केली आहे. तर एसी लोकलचं भाडं कमी झालं तर सर्वसामान्य माणसाला त्याचा खरंच फायदा होईल. दुसरी गोष्ट काय, आत्ता सध्याची जी परिस्थिती आहे की सर्वसामान्य माणूस जो सेकंड क्लासने प्रवास करणारा आहे तो ज्यावेळेला ट्रॅव्हल करतो तर त्यावेळेला एसी लोकलमुळे अडथळा होतो. त्याचा कुठेतरी टाईम तिथे वेस्ट होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हा जो मुळात विरोध जो होतोय तो त्याच कारणासाठी होतोय की सर्वसामान्यांसाठी ते त्रासदायक ठरत आहे. एक लोकल गेल्यानंतर मधल्या लोकलमध्ये कमीत कमी 40 ते 45 मिनिटाचा गॅप आहे. तो गॅपमध्ये तुम्ही एसी लोकल चालवा ना, आम्हाला काही हरकत नाही आहे. आणि इतरही लोकल वाढवा. आज बदलापूरची लोकसंख्या भयंकर वाढते आहे. नगरपालिकेकडून जो आम्हाला अहवाल प्राप्त झाला होता त्या अहवालामध्ये 80% ते 90% हा लोकसंख्या वाढीचा प्रमाण आहे. त्या वाढीच्या प्रमाणानुसार आपल्याला सुविधा अजून रेल्वेकडून मिळत नाही आहेत आणि त्या मिळाल्या पाहिजेत. तिकडे पुणे नगर महामार्गावर एक भीषण अपघात झालाय. भरधाव कंटेनरनं एका कारला तब्बल 2 किलोमीटरपर्यंत फरफटत नेला. अपघाताचा हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. अपघात इतका भयंकर होता की भरधाव कंटेनरनं फरफटत नेताना महामार्गावर आगीच्या ठिणग्या देखील पाहायला मिळाल्या. आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
नंदुरबारमध्ये नवापूरच्या चरणमाळ घाटात खासगी बस दरीमध्ये कोसळून भीषण अपघात झालाय. यात दोघांचा मृत्यू झाला असून 40 प्रवासी जखमी झालेत. या बसमध्ये बागलाण आणि परिसरातील जवळपास 50हून अधिक मजूर कामगार जुनागडकडे मजुरीसाठी जात होते. रात्री चरणमाळ घाटात बसवरचा ताबा सुटल्यानं बस लगतच्या दरीमध्ये कोसळून हा भीषण अपघात झाला. यात चालकासह एका 18 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झालाय, तर 18 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नवापूर, नंदुरबार आणि सुरत इथे दाखल करण्यात आलंय. इतर किरकोळ जखमी प्रवाशांना उपचार करून सोडण्यात आलं. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर पाऊस थांबल्यानं धुकं पसरलंय आणि या धुक्यामुळे वाहन धीम्या गतीनं चालवली जात आहेत. अशात बोरघाटात मोकाट सोडलेल्या जनावरांची धडक वाहनांना बसते. यामुळे अनेक वाहन चालकांचे जीव देखील गेलेत. या मोकाट जनावरांना द्रुतगती मार्गावर प्रतिबंध करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत. माणगाव खोऱ्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं असून आंबेरी पुलावर वाहनं अडकून पडली आहेत, तर भात शेतीचंही मोठं नुकसान झालंय. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर इथं पावसानं थैमान घातलं. यामध्ये